एक महिला आणि एक तरुणी ट्रेनमध्ये चढत असतात आणि ट्रेनमध्ये चढत असताना ती महिला ट्रेनमध्ये चढते आणि त्या गर्दीमध्ये तिच्यासोबत असणारी एक तरुणी होती। ती तरुणी ट्रेनच्या खालीच राहते। त्या गर्द्यामध्ये तिला ट्रेनमध्ये चढताच येत नाही। बघता बघता ट्रेन चालू लागते आणि ट्रेनची स्पीड वाढते आणि ती जी तरुणी होती ती त्याच ठिकाणी आरडत होती, ओरडत होती, गाडी थांबवा म्हणत होती। मात्र तिचा आवाज कोणीही ऐकला नाही आणि एकदा सुरू झालेली गाडी थांबवता सुद्धा येत नाही। गाडी थांबली सुद्धा नाही, ती गाडी सरळ निघून गेली। मग ती तरुणी त्याच ठिकाणी आरडत ओरडत उभा राहिली होती। मग त्या ठिकाणी असणारे CRPFचे जे रेल्वे पोलीस, ते पोलीस त्या तरुणीला ताब्यात घेतात, विचारतात काय झालं, तुझं नाव काय आहे, कुठं जायचं होतं, काय झालं। तर ती जी तरुणी आहे ती सांगते की मी एका महिलेसोबत ट्रेनमध्ये चढत होते, पण ती गर्दीमध्ये ती महिला ट्रेनमध्ये गेली आणि मी खाली राहिले, माझी ट्रेन सुटली, आता मी काय करू, कसं करू। पोलीस म्हणे काही घाबरू नको, काही नको, ती जी ट्रेन आहे ती आता पुढच्या स्टेशनवरूनच काही वेळामध्ये वापस येईल आणि तुझ्यासोबत जी महिला होती ती सुद्धा तुला घ्यायला लवकरच येईल, काहीही टेन्शन घेऊ नको। इथंच आपली चौकी आहे, त्या चौकीमध्ये नेतात त्या तरुणीला आणि चहा पाणी घेऊन त्या ठिकाणी थांबवतात। आता थांबवल्यानंतर जी ट्रेन 15 ते 20 मिनिटात पुढच्या स्टेशनवरून जाऊन वापस येणार होती, ती ट्रेन वापस आली तरी त्या ट्रेनमध्ये गेलेली महिला वापस आली नव्हती आणि मग वापस आली नाही, काही तक्रार नाही, काही नाही। पूर्ण 5-6 घंटे निघून गेले तरी सुद्धा त्या तरुणीला घ्यायला त्या ठिकाणी कोणीही आलेलं नव्हतं। मग पोलिसांनी काय केलं, त्या ठिकाणची जी चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे त्या ठिकाणच्या सदस्यांना बोलवतात, त्या कमिटीच्या लोकांना बोलवतात आणि या तरुणीला त्या लोकांच्या ताब्यात देतात, कारण की ते सेंट्रल होम आहे दिल्लीला आणि त्या ठिकाणीच या तरुणीला पाठवतात आणि या तरुणीला पाठवतात। मग त्या ठिकाणी असे जे लोक आहेत सापडलेले, हे झालेले, भटकलेले, त्यांना चाइल्ड वेलफेअर नावाच्या कमिटीमध्ये दाखल केलं जातं आणि ते दाखल करण्यापूर्वीच ती जी तरुणी असते, मुली असतात, महिला असतात, यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांना त्या ठिकाणी दाखल केलं असतं। मग जेव्हा या तरुणीची वैद्यकीय चाचणी करतात, ती वैद्यकीय चाचणी बघून तिथलच्या अधिकाऱ्यांना सुद्धा एक मोठा धक्का बसतो आणि ते तिच्या घरी संपर्क साधतात। तिच्या घरी संपर्क साधून पाहतात, पण तिच्या हरवल्याची, बेपत्ता झाल्याची तक्रार सुद्धा कोणी दाखल केलेली नसते। मग ज्या ठिकाणाहून ती आली होती त्या ठिकाणाहून तिचे आई वडील तिला पाहण्यासाठी काही दिवसानंतर त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या तरुणीला पाहतात, त्यांच्या मुलीला पाहतात, तेव्हा त्यांची मुलगीसुद्धा त्यांना ओळखू येत नाही, कारण की त्यांची मुलगी ही 15 ते 16 वर्षाची होती, पण समोर असणारी जी मुलगी होती ती 25 ते 26 वर्षाची असल्यासारखं त्या ठिकाणी दिसत होतं, पण ती त्यांचीच मुलगी होती। नेमकं काय घडलं होतं त्या तरुणीसोबत, नेमकी ती महिला तिला सोडून जाणारी कोण होती, नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुठं घडली आहे ही घटना, आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या देशाची राजधानी जी दिल्ली आहे त्याच दिल्लीमधील। पण ह्या घटनेला सुरुवात होते पश्चिम बंगालमधून। पश्चिम बंगालमधील एक गाव आहे नाडिया आणि याच गावामध्ये राहणाऱ्या 2 तरुणी होत्या। एक तरुणी जरा मोठी होती, 25 वर्षाची, ती दुसरी तरुणी होती 12-13 वर्षाची। आता या 2 बहिणी त्या नाडिया गावामध्ये राहायच्या आणि त्यांच्याच गावामध्ये राहणारा एक तरुण सुद्धा होता आणि तो तरुण दिल्लीमध्ये काम करायचा आणि तिथून चांगला पैसा सुद्धा कमवायचा। आजूबाजूच्या गावातल्या ज्या तरुणी आहेत, त्यांच्या परिसरातल्या ज्या तरुणी महिला आहेत, त्यांना कामधंद्यासाठी तो दिल्लीमध्ये न्यायचा, त्यामुळं त्याची गावामध्ये बरीच चर्चा होती। मग याच तरुणाला ती जी तरुणी होती 14-15 वर्षाची, ती तरुणी त्याला भेटते आणि सांगू लागते की माझ्या दीदीला ज्या पद्धतीनं तुम्ही दिल्लीमध्ये काम लावलंय त्या पद्धतीनं मला सुद्धा लावा। आता तो तरुण म्हणतो तुझं अजून काही वय नाही, हे नाही, तुला तिथं कोणी काम देणार नाही आणि मी जर तुला नेलं तर पुन्हा तुझे आई वडील मलाच रागवतील आणि मलाच परेशान करतील, कारण की तिची मोठी बहीण या अगोदर तो घेऊन गेला होता, तर ती वेळोवेळी पैसे त्या तरुणीच्या आई वडिलांना पाठवायची।
मग त्या लहान जी मुलगी होती ती म्हणे नाही, मला बी दीदीसारखंच काम करायचं आहे आणि मला सुद्धा दिल्लीला जायचं आहे. ते म्हणते मी तुला न्यायला काय हरकत नाही, पण तुझ्या आईवडिलांनी परवानगी दिली तर मग मी तुला नेऊ शकतो. मग ती जी मुलगी होती तिला काही जास्त कळत नव्हतं, पण तरीसुद्धा ती तिच्या आईवडिलांना सांगते की ज्या पद्धतीनं दीदी गेली आहे या भैयासोबत मलासुद्धा त्याच पद्धतीनं दिल्लीला काम करायचं आहे आणि मग तिकडे गेल्यावर मी सुद्धा मला चांगली नोकरी लागली की तुम्हाला पैसे पाठवत जाईन ज्या पद्धतीनं दीदी तुम्हाला पैसे पाठवते. प्रवास तिथून सुरू झाला. तो जो तरुण होता तो तिथून घेऊन थेट दिल्लीला पोहोचतो आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणीच तो जो राहत असतो शास्त्रीनगर पार्कमध्ये. शास्त्रीनगर पार्कमध्ये त्याचा एक फ्लॅट होता आणि त्याच्यासोबत त्याची बायको आणि त्याची साली असे तिघंजणं त्या घरामध्ये राहायचे. आणि त्या ठिकाणी आता ही तरुणीसुद्धा आलेली होती. मग आता ही तरुणी आलेली असताना जशी जशी संध्याकाळ व्हायची तसं तसं तिच्या तब्येती सुधारणा होण्यासाठी हा जो तरुण होता तिला एक कॅप्सूल टॅबलेट खायला द्यायचा आणि ती टॅबलेट खाल्ल्यानंतर ती जी तरुणी होती, जी मुलगी होती, तिच्यामधल्या ज्या भावना आहेत त्या उत्तेजित व्हायच्या, तिचे हार्मोन्स चेंज होऊ लागायचे आणि तिला ती आवड निर्माण व्हायची. मग संध्याकाळी हा तिच्या बाजूला जाऊन झोपायचा आणि ज्या पद्धतीनं त्याच्या बायकोसोबत सगळं काही करत होता अगदी त्याच पद्धतीनं तो या मुलीसोबत सुद्धा करू लागला. कारण की त्यानं तिला टॅबलेट खाऊ घातली होती आणि ती तरुणीसुद्धा त्याला विरोध करत नव्हती. तिच्यासुद्धा भावना मोठ्या प्रमाणात उत्तेजित झालेल्या होत्या आणि त्याच घरामध्ये राहत असलेली त्याची बायको आणि त्याची सालीसुद्धा त्या तरुणाला विरोध करत नव्हत्या आणि अगदी आपल्या डोळ्यानं सगळं काही घडताना पाहायच्या. दिवसामागं दिवस जात होते आणि हा जो तरुण आहे तो प्रत्येक रात्री त्या तरुणीला, त्या मुलीला टॅबलेट देऊन तशाच पद्धतीनं करायचा. जेव्हा जेव्हा ती टॅबलेट तिनं खाल्ली तिच्या भावना उत्तेजित व्हायच्या, तिचे हार्मोन्स चेंज व्हायचे आणि हा तिच्यासोबत संपूर्ण रात्र रंगीन करायचा. मग यांनी काही दिवसानंतर जे आजूबाजूचे त्याचे मित्र आहेत, जे त्याचे कस्टमर आहेत आणि जो त्याचा धंदा त्याच धंद्यामध्ये या तरुणीला त्यानं उतरवलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजमध्ये, हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या लोकांकडे तो या तरुणीला पाठवायचा आणि त्यांच्याकडून पाहिजे तेवढी रक्कम घ्यायचा. मग हे सगळं करत असताना त्याच्यामधून त्याला चांगला पैसा मिळायचा. कधी त्याच्या बायकोला पाठवायचा, कधी त्याच्या सालीला पाठवायचा, तर कधी या मुलीलासुद्धा पाठवायचा. एकंदरीत हा संपूर्ण त्याचा धंदाच होता. पश्चिम बंगालमधल्या गावामधून ज्या गरजूवंत मुली आहेत, गरीब घरातल्या मुली आहेत, अशा मुली मोठमोठ्या शहरात आणून त्यांच्याकडून अशा पद्धतीनं धंदा करून तो व्यक्ती घ्यायचा आणि हा प्रकार अगदी सर्रास चालू होता. मग एक दिवस हे सगळं करत असताना ती जी तरुणी होती तिच्याकडं एक ग्राहक आलं आणि ते होतं 60 वर्षाचं म्हातारं. पण पैशानं अगदी भरपूर होतं. पैसा त्याच्याकडं भरपूर होता आणि त्यानंच त्या व्यक्तीकडं, त्या तरुणाकडं मागणी केली होती की मला अगदी एकदम कमी वयाची तरुणी पाहिजे, तुला पाहिजे तेवढी रक्कम मी देतो. आणि मग यानं या तरुणीला त्या म्हाताऱ्या 60 वर्षाकडं पाठवलं आणि त्या 60 वर्षाचं म्हातारं पाहून ही तरुणी घाबरली, त्याच्यासोबत काहीही करायला तयार होत नव्हती. मग यानं त्याला पुन्हा एकदा कोल्ड्रिंकच्या माध्यमातून त्या तरुणीला गोळी खायला दिली आणि ती तरुणी नशेमध्ये असतानाच तो जो व्यक्ती होता 60 वर्षाचा त्यानं त्या तरुणीसोबत सगळं काही केलं जसं एखाद्या मोठ्या महिलेसोबत किंवा त्याच्या बायकोसोबत तो करायचा. आता मात्र ती तरुणीला काही सुधरत नव्हतं, काहीही कळत नव्हतं आणि तिच्यासारख्या या गोळ्यामुळं, हार्मोनल चेंजेसमुळं तिचं वय एवढं मोठं वाढलेलं दिसायचं की ती जी 15-16 वर्षाची होती ती 15-16 वर्षाची वाटतच नव्हती, ती 25-26 वर्षाची असल्याचंच वाटायचं. कारण की तिच्यामध्ये चेंजेसच तेवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले होते. मग तिथून घरी आल्यानंतर अशाच पद्धतीनं एक दिवस व्यक्तीची जी साली आहे ती महिला या तरुणीला घेऊन कस्टमरकडे जात होती आणि त्याच कस्टमरकडे जात असताना रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी होती आणि त्याच गर्दीमध्ये ती महिला ट्रेनमध्ये गेली आणि ही विसरून त्या ठिकाणी राहिली. मग त्या ठिकाणी राहिल्यानंतर हिला काही जास्त
परिसरातलं माहीत नव्हतं आणि मग त्या पोलिसांकडे गेली. पोलिसांनी तिची सगळी काही मेडिकल चाचणी करून तिला चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे पाठवलं आणि ते सेंट्रल होम आहे त्या ठिकाणी पाठवल्यानंतर तिची मेडिकल चाचणी झाली. त्यामधून निष्पन्न झालं की ही जी तरुणी आहे हिला अशा पद्धतीच्या टॅबलेट्स खाऊ घातल्या आहेत. हिच्यामध्ये हार्मोनल चेंजेस मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. हिचं वय दिसतंय तेवढं नाही आहे, ही कमी वर्षाची आहे, पण या गोळ्यांमुळं तिचं वय वाढलेलं आहे. पण ही तरुणी बेपत्ता झाल्याची सध्या तक्रार कोणी दिली नव्हती, कारण की ती तरुणी स्वतःहून तिच्या घरच्यांना सांगून आलेली होती. जेव्हा त्या तरुणीनं त्या मुलीनं सगळा काही प्रकार त्या कमिटीला सांगितला, त्या कमिटीचे लोक थेट पश्चिम बंगालशी संपर्क साधतात, तिथल्या नाडी या गावामध्ये जातात आणि तिथल्या त्यांच्या परिवाराला आईवडिलाला भेटतात आणि ते भेटण्यासाठी दिल्लीला येतात. तेव्हा त्यांच्या मुलीला ते बघून ओळखूसुद्धा शकत नव्हते की मागच्या फक्त काही दिवसांमध्येच अशा पद्धतीनं ही कसं काय चेंज झाली. त्यामुळं त्यांना विश्वाससुद्धा बसत नव्हता की ही आपलीच मुलगी आहे का दुसरीच कोणाची आहे. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत, लोक कशा पद्धतीनं गैरवापर करत आहेत, पैशाचं, कामाचं, कशाचं लालूच आमिष देऊन तरुण तरुणी, महिला, मुली यांना फसवत आहेत. अशा घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. राज्य कुठलेही असो, पण देश मात्र एक आहे आणि देशाच्या विविध भागामध्ये अशा घटना सर्रास वाढत चाललेल्या आहेत. आपणही अशा घडणाऱ्या घटनांपासून सावध राहिलं पाहिजे आणि कोणी जर अशा पद्धतीनं लालूच किंवा आमिष देत असेल कोणाला आणि आपल्याला त्याबद्दल काही माहिती मिळाली असेल तर नक्कीच ती माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितली पाहिजे, जेणेकरून असं कोणाबरोबरही घडणार नाही. पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ना, अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.